श्री सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय शिक्षण मंडळाच्या वतीने मुंज सोहळा संपन्न। हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे। हा उपक्रम पुणे सातारा रोड वाळवेकर लॉन्स येथे पार पडला। एकूण 66 बटूंचा उपनयन संस्कार मुंज एकाच वेळी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला। मुंजीसोबतच एक शुभ विवाह देखील त्याच मंडपात संपन्न झाला, ज्यामुळे हा सोहळा अधिकच विशेष ठरला। अशा सामुदायिक सोहळ्यांमुळे खर्चात बचत होते आणि समाजातील एकोपा वाढण्यास मदत होते। सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाने या माध्यमातून एक आदर्श मिळाला। या कार्यक्रमाला सर्व सहस्रार्जुन क्षत्रिय समाज उपस्थित होता। तसेच या कार्यक्रमाला आजी माजी नगरसेवक देखील उपस्थित होते। काही समाजसेवकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाच्या उपस्थित सोहळा पार पडला। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संदीप पांचाळ। अध्यक्ष म्हणून काम करत आहे। आता जो आम्ही समाजातर्फे जो कार्यक्रम घेतला आहे, यामध्ये आम्ही सामाजिक कार्यक्रम 67 बटू यामध्ये आम्ही निवड केलेली आहे की त्यांचे आम्ही सामुदायिक मुंज सोहळा लावलेला आहे। जो सोहळा शिक्षणाच्या माध्यमातून प्रथम संस्कार म्हणून ओळखला जातो। म्हणजे लहानपणात आई वडिलांनी जो पहिला संस्कार करायचा असतो तो म्हणजे मुंज हा सोहळा। तो सोहळा आम्ही सामुदायिक पद्धतीने समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीने व सर्व कार्यकर्त्यांच्या सहभागाने आम्ही हा आज 67 मुंज सोहळाचा कार्यक्रम पार पाडत आहे। अच्छा, हे आपण किती वर्षापासून चाललेलं आहे? गेले 12 वर्षापासून मी शिक्षण मंडळ या संस्थेत काम करत आहे। अनेक पदावर काम केल्यानंतर 2024 साली मला शिक्षण मंडळाचं अध्यक्षपद भेटलं। या सोमवंशी क्षत्रिय समाज गेले 25 ते 30 वर्षातनं 5 वर्षातनं एकदा सामुदायिक मुंज सोहळ्याचा कार्यक्रम करत आहे। सोमवंशी आपला जो समाज आहे त्याच्या वतीने वर्षभराच्या आपल्या कार्यक्रमाची काय प्रतिक्रिया? सोमवंशी समाजाच्या वतीनं शिक्षण मंडळाच्या वतीनं आमच्याकडे 250 विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतला जातो। त्याचप्रमाणे 15 ऑगस्टला त्यांच्यातर्फे पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम घेतला जातो। अनेक विद्यार्थ्यांना आपण फी म्हणजेच त्यांच्या फी माध्यमातून त्यांना मदत करत असतो। त्यानंतर आमच्याकडे महिला मंडळाच्या कार्यक्रमातून रामनवमी, 8 मार्च महिला दिन, त्याचप्रमाणे 26 जानेवारीचाही कार्यक्रम महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात। असे मोठे मोठे कार्यक्रम, त्याचप्रमाणे युवा संघटनेकडून रक्तदान शिबिर, क्रिकेटच्या मॅचेस असे अनेक कार्यक्रम भरवले जातात। त्याचप्रमाणे वधूवरकडनं लग्न जमवण्याचे अनेक कार्यक्रम त्यांच्याकडून घेतले जातात। त्याचप्रमाणे आमच्याकडे ट्रस्टकडनं सोमवंशी क्षत्रिय समाजाची जयंती म्हणजे ती नोव्हेंबर महिन्यात महाराजांची जी जयंती असते तिचा मोठा उत्सव साजरा केला जातो। असे आमच्या समाजाचे 6 संस्था मिळून एकत्र मिळून याच काम करत आहेत। त्याचप्रमाणे आमच्याकडे व्यापारी वर्गाचा फाउंडेशन म्हणून एक जी संस्था आहे ती अनेक मोठे मोठे कार्यक्रम किंवा आमच्या सर्व उपसंस्थांना मदत करण्याचा भागीदार आहे। प्रतिक्रिया आहे कोणते कार्यक्रम? यापुढे आमच्याकडे शिक्षणापासून वंचित जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याचप्रमाणे एकही विद्यार्थी समाजातला शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे यासाठी आमचे मोठ्या प्रमाणात आमचा कार्यक्रम असेल।
यावर आमचा जोर मोठ्या प्रमाणे येईल किंवा गरजू विद्यार्थ्यांसाठी येत्या दिवाळीपर्यंत आम्ही कमीत कमी 20 सायकली वाटण्याचं नियोजन करत आहे. आपलं नाव काय मॅडम? नमस्कार, मी सौ आशा संतोष चव्हाण. मी आता सत्य सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाज आहे त्याच्यामध्ये ट्रस्टीवर सदस्य म्हणून कार्यरत आहे. अच्छा, आज जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे याविषयी आपली प्रतिक्रिया. आज जो कार्यक्रम आमचा एकच उद्देश असा असतो की ज्यांच्याकडे मुंज नसते किंवा करू शकत नाहीत त्यांना आपण मुंज करून देतो आणि या अनुषंगाने सर्व जे महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जे आमच्या समाजातील लोक आहेत त्यांना आम्ही इथे आमंत्रित करतो आणि एक शॉर्टकट मध्ये गेट टुगेदर कार्यक्रम होतो आणि मुंज सामुदायिक असल्यामुळे लोकांना त्याचा फायदा देखील भरपूर होतो. अच्छा, आज जो मुंजाचा कार्यक्रम झाला आहे हे पुण्यामधून आहेत का महाराष्ट्रामधून आलेले आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर? नाही, पुण्यामधून पण आम्ही घेतलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील 7-8 मेंबर आहेत ते सुद्धा आम्ही घेतलेले आहेत त्यांना. अच्छा, पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा. पुढचे कार्यक्रम आमच्याकडे कार्यक्रम सतत चालूच असतात कारण का आमच्याकडे संस्था भरपूर आहेत. प्रत्येक संस्थांना नेमून दिलेले कार्यक्रम भरपूर आहेत. आता शिक्षण मंडळाचा कार्यक्रम झालं, आता नवरात्रकडे आमचं लक्ष आहे. तिथं महिला मंडळ अख्खी नवरात्र ते हँडल करतात आमचं महिला मंडळ. महिलांच्या बाबतीत म्हटलं तर आता जे आमचं आता सध्या महिला मंडळाचं काम आता या अनुषंगाने चाललंय की जे गरीब महिला असत त्यांना आपण आता आम्ही शिबिर घेणार होतो की जेणेकरून त्यांना ते 8 दिवसाचं प्रशिक्षण द्यायचं आणि गव्हर्नमेंट सर्टिफिकेट द्यायचं की जेणेकरून त्यांना ते सर्टिफिकेटचा उपयोग करून ते स्वतःचं अर्निंग किंवा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतील. आता हा आमचा आता पुढचा मुद्दा आहे. आम्ही तो कार्यक्रम घेणार आहे लवकरात लवकर. धन्यवाद. येतो धर्म सतो जया. जोपर्यंत धर्म आहे तोपर्यंत जय आहे. त्यामुळे आपल्या धर्मामध्ये प्रत्येक वेळी धर्माला आपण मान्यता दिली आहे आणि विशेष करून या समाजामध्ये सहस्रार्जुन समाजामध्ये प्रत्येक वेळी आत्तापर्यंत हा 7वा ते 8वा कार्यक्रम आहे सामुदायिक मुंजी करण्याचा आणि यशस्वीरित्या समाजाने आत्तापर्यंत पार पडलेला आहे. आमची पाठक गुरुजींची ही 4थी पिढी या समाजामध्ये. या समाजाने आत्तापर्यंत इतके महत्त्वाचे मोठे मोठे कार्यक्रम केलेले आहेत आणि यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. हा जवळजवळ 6वा ते 7वा 100 मुंजींचा कार्यक्रम पुण्यामध्ये कुठला समाज करणारा नसेल तो या समाजाने आत्तापर्यंत पार पडलेला आहे. आज किती वेळा पटुकांचा येणार काय म्हणला? कार्यक्रम पटुकांचा आज किती वेळा? आज एकूण 66 पटूंची मुंज झाली आणि सामूहिक म्हणजे आपल्याला असं नाही की सामूहिक एका कुंडामध्ये केलं. प्रत्येक समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी इथं प्रत्येक साहित्य वेगळं ठेवून प्रत्येकाची मुंज व्यवस्थितरित्या होईल. आणि जशी आपल्या कार्यालयात आपण एकट्याची करतो तशी वाटेल तशी आज आपण इथं मुंज प्रत्येकाची सामूहिकरित्या आत्तापर्यंत आपण इथं करत आलेलो आहोत. तसे आज पण बरोबर 10:47 लग्न पण लोकांच्या लागत नाही वेळेत 10 लाख रुपये खर्च करून तेवढं आपण सामुदायिक कार्यात इथं बरोबर 10:47 मुंजी पार पडलेल्या आहेत सामुदायिक असून. धन्यवाद. हे समाजाचं सहकार्य आहे आणि याच्याबरोबर की गरजू व्यक्तींची इथं समाजाने एवढ्या मोठ्या कार्यक्रमात विवाह सुद्धा एक पार पाडला. हे समाजाचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. 66 पटूक आणि एक लग्न हे फार आजच्या दिवशी झालं. शुभ मुहूर्त. अगदी बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात तुम्हाला